आज विमाननगरला गेलो होतो बिझनेस सेटअप करण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे 0 to Hero सिरीजचा डे 2. आज जन्माष्टमी होती, त्यासाठी सकाळ सकाळी खिचडी खाल्ली आणि केळी घेऊन आलो परत खाण्यासाठी. त्यानंतर आपल्याला जायचं होतं आपला डिलिव्हरी बॉयचा जॉब करायला. आज जन्माष्टमी होती, स्टोअरला जास्त ऑर्डर होत्या, त्यामुळे आज म्हणलं लवकरच जावं. मग गाडी घेतली आणि निघालो स्टोअरकडे. त्यानंतर आठवलं आपल्या गाडीत पेट्रोल आहे. मग गेलो पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल भरून घेतलं. स्टोअरला गेलो, थोडा टाइम भेटला, तेवढ्यात आपण आपली जर्मन लँग्वेजची प्रॅक्टिस कंप्लीट करून घेतली. तेवढ्यात पहिली ऑर्डर पडली, ऑर्डर घेतली आणि चाललो ऑर्डर कंप्लीट करायला. एका एव्हरेज ऑर्डरची अर्निंग ही 30 रुपये असते. कंपनी तुम्हाला तेवढेच पैसे देते जेवढ्यात तुम्ही तुमचे फक्त पोटच भरू शकता. डिलिव्हरी बॉयचा जॉब फ्युचर नाहीये, तर तात्पुरते पैसे कमवण्यासाठी एक सोल्युशन आहे. आपल्याला महिना 30,000 मिळतो, याचा विचार करून कॉलेजची काही मुलं इथं फुल टाइम काम करत आहेत. त्यांना मला एकच सांगायचंय मित्रांनो, डिलिव्हरी बॉयचा जॉब हा ट्रॅप आहे. ट्रॅपमध्ये अडकून फसून जाऊ नका. आज मी लवकर ऑर्डर कंप्लीट करत होतो, कारण मला विमाननगरला जायचं होतं एक छोटासा बिझनेस सेटअप करण्यासाठी. त्यासाठी लागणारे पैसे मी घरून नाही घेत, तर डिलिव्हरी बॉयचं काम करून कमवतो. त्यामुळे ते स्टार्टअप फेल झालं तरी मला काय वाटत नाही, कारण ते पैसे माझे असतात. त्यामुळे मित्रांनो, लोकांकडे लक्ष देऊ नका. जी लोक आज तुम्हाला बोलतायत ती लोक उद्या तुम्हाला भरवायला येणार नाहीयेत. इथं मी माझे 5 वाजेपर्यंत सगळे बुक केलेले स्लॉट कंप्लीट केले होते आणि थोडासा पाऊस येत होता, त्यामुळे मी रेनकोट घालून लगेच 5:30 वाजता गेलो विमाननगरला बिझनेससाठी जागा शोधायला. पण बिझनेससाठी जागा काही सापडली नाही. वडापाव खाल्ले आणि लगेच आलो वापस, कारण रात्रीचे स्लॉट बुक केले होते. रात्री 10:30 वाजेपर्यंत सगळे स्लॉट कंप्लीट केले, सगळे ऑर्डर कंप्लीट केले आणि रूमवर आल्यानंतर थोडा अभ्यास केला, थोडा स्टार्टअप रिसर्च केला आणि उद्या सकाळी खाण्यासाठी थोडेसे कडधान्य भिजू घालून. तर असा होता माझा डे 2. सिरीज सगळी पाहण्यासाठी पेजला फॉलो करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा.